हाय यूट्यूब फॅमिली, खूप दिवसानंतर आपले व्हिडिओ येतात आहे. आज तारीख आहे 4 एप्रिल, सॉरी 4 जुलै. खूप कामाचं ताण असल्यामुळं तारीख लक्षात नाही आली पटकन, पण 4 तारीख हे लक्षात होतं. आणि आपली आता एक काम चालू आहे, नातूबाग स्वारगेट या ठिकाणी 2 BHK एक आपला माझे एक पेंटर आहेत मित्र पडवळ म्हणून, ते आहेत मनसरच्या जवळ, त्या गावचे म्हाळुंग पडवळचे. तर म्हाळुंग पडवळ म्हणजे हे बाबू गेनूचं गाव आहे, जे आपले क्रांतीवीर होऊन गेले, क्रांतिकारी. तर त्यांच्यामध्ये एक बाबू गेनू होते, तर त्यांच्या गावाचं नाव आहे म्हाळुंगे पडवळ. तर त्याच गावचे कस्टमर आहेत आपल्याला. त्याच मित्राने मला रेफरन्स केलं होतं, ह्या पेंटिंगकडनं पेंटिंग करून घ्या पुण्यामधून, म्हणून आपल्याकडे ते काम आलं होतं. तर जे अर्बनचं टी-शर्ट घालतं, अर्बनचं काम नाही आहे, हे माझं स्वतःच रेफरन्सने आलेलं काम आहे. आणि आपल्याकडं काम आल्यानंतर आपण हे माझ्या डोक्याच्या वरती दिसतं ते क्रॅक वगैरे फाडून पूर्ण जे असं काम चालू आहे, शेतकऱ्यात वगैरे म्हणजे. पण पहिला जो जुना पेंटर जो कोणी यांचा होता, त्याने पूर्ण ड्राय डिस्टेम्परमध्ये काम केलं होतं. त्यामुळं काय झालं आहे, पूर्ण फुगतं आहे काम. हे बघा, आता हे वरती काम चालू आहे. आपले जे सद्दाम म्हणून पेंटर आहेत, ते स्क्रॅप करतात आहे. पूर्ण अर्ध स्क्रॅप केले त्यांनी, आता स्क्रॅप इकडं चालू असेल. हे पूर्ण डिस्टेम्पर मारल्याचा परिणाम करता त्याला फुगला आहे. आता त्याला थोडंसं पाणी लागलं तरी तो फुलतो. आम्हाला काम करताना खूप त्रास झाला. हे काम 2 दिवसात व्हायला पाहिजे होतं, ते काम आता 4 दिवस चालू आहे. पण काय करणार, आपल्याकडे रेफरन्सने काम आले म्हटल्यावर ते आपल्याला काळजीपूर्वक करावं लागतं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आपण काम केलेलं आहे, म्हणजे फक्त हॉल राहिला आहे. हा जो हॉल आहे, हॉल राहिला आहे. बाकी आपण किचन, बेड, संडास, बाथरूम पूर्ण कलर झालेले आहेत. काही ठिकाणी ओलं दिसेल तुम्हाला, काम केलेलं आहे. हे पण तसंच स्क्रॅप केलं होतं, स्क्रॅप करून मारलं आहे आता कलर. आता व्हाईट घेणार होतो, पण ह्या ठिकाणी पहिले पाण्याचे खूप काळे डाग आहेत आणि ते व्हाईटमध्ये खूप घाण दिसतील, म्हणून आपण याला येलोश मारला आहे. येलो म्हणजे जास्त येलो नाही आहे, ऑफवर्ड बेक साईडामध्ये. आता तुम्हाला दिसेल याच्यात आणि याच्यात फरक. हा जुना कलर त्यांचा आणि आत्ता हा आपला झालेला आहे. हा कलर आपला झालेला आहे पहिला, आत्ता मारला आपण फ्रेशमध्ये. ह्या कलरमध्ये आणि त्या कलरमध्ये किती फरक आहे पहा, खूप डार्क येतो. आणि आपण आता लाईट घेतलं आहे त्याची शेड. हे एक आपण त्यांना किचनमध्ये हा पिस्तामध्ये दिलेला आहे किचन. वरती व्हाईट, त्याचं फर्निचर वगैरे. हा पूर्ण पॅचेस. आणि त्यानंतर हे त्यांची एक बेडरूम या इथे फॅन चालू आहे वाळण्यासाठी, म्हणजे वाळला येतो. आणि हां, मुख्य करून आपण वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी लाईट पिंक घेतलेला आहे. बाकी ऑफ व्हाईट तर आहेच आहे, लाईट पिंक घेतलं आहे. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे प्लास्टिक फर्निचरवर झाकण्याची. काल साफसफाई झालेली आहे, सगळे कलरचे डाग काढलेले, म्युझिक कसे असल्यामुळं दिसून येत नाही. सकाळी या ठिकाणी आपण संडास बाथरूमची सिलिंग पण मारलेले आहे, टचअप वगैरे काढलेले. काही ठिकाणी ओलं दिसतं आहे, काही ठिकाणी सुकलं आहे. चालू आहे का यूट्यूब फॅमिली आपल्याला म्हणजे चॅनलद्वारे ह्या ठिकाणी म्हणजे हे फायनल झाल्यामुळं ह्या ठिकाणी पण आपण दुसरा हा बेड आहे, तर ह्या ठिकाणी आपण मस्त काम केलं आहे. आणि खूप त्रास झाला आहे हे काम करताना, कारण पहिला ड्राय डिस्टेम्पर मारला होता पहिल्या पेंटरने आणि आपण ॲक्रेलिक डिस्टेम्पर मारतो आहे. तर ॲक्रेलिक डिस्टेम्पर म्हणजे बकेटमध्ये येतो आणि ड्राय डिस्टेम्पर हा
पुड्यामध्ये येतो तो 100 रुपयाचे 3 किलो येतो तो, किंवा 120 रुपयाचे काही ठिकाणी 10-20 रुपये जास्त वगैरे असतात, काही ठिकाणी 90 असतात. तर ते ड्राय डिस्टेम्परमध्ये कोणते म्हणजे काय म्हणतात त्याला, फेविकॉल किंवा जुन्या वेळेस फेविकॉल नव्हतं भेटत त्या टायमाला साबुदाण्याची खड हे टाकून कलर तयार करून मारत असतो. आणि काय बोलतात त्याला, चुना वगैरे, ते मी पण भरपूर 20 वर्षापूर्वी तशी कामं केलेली आहेत. तर ते गावच्या ठिकाणी ठीक आहेत, हे पुण्याचं मेन ठिकाण आहे, म्हणजे शहरात आहे. शहरी भागामध्ये हा प्रकार चालत नाही, कारण तो कलर हाताला लागतो आणि हा कलर हाताला वगैरे लागत नाही. मस्त. आणि आपण नॅरोलॉकमध्ये बकेट आणल्या होत्या. ही नॅरोलॉकची बकेट आहे, ह्याच्यावर लिहिलं आहे, तुम्ही वाचू शकता, ॲक्रेलिक डिस्टेम्पर नॅरोलॉकचा ब्युटी. आता आपले काम करतात ते मित्र सद्दाम म्हणून, स्क्रॅप करतात ते, पाणी लावून कलर काढावा लागतो आणि नंतर परत कलर लावायचं. याला हे थोडंसं 19-20 दिसल, पण कलर चांगला होऊन जाईल. आणि पेंटरला 2 पैसे जाऊ द्या, माझं म्हणणं आहे. मटेरियल त्याची मजुरी आज 1000 ते 1200 रुपये हर ठिकाणी पुण्यात मजुरी चालू आहे. जाणं येणं पकडून 1200 वगैरे 1300 रुपये जातात एका पेंटरला. एका दिवसाची हजेरी सकाळी 10 ते 5:30पर्यंत. आता आपल्याला अंतर लांब आहे, आपण वाकडमधून स्वारगेटला येतो, तर आपल्याला 3 ते 4 ठिकाणी ट्रॅफिक लागतं. बोलून समजा आपण पिंपळे निलक वाकड मार्गे जर आलो तर पहिलं रक्षकला आपल्याला ट्रॅफिक लागतं, दुसरं चतुर्सिंगीला लागतं, तिसरं शिवाजीनगरमध्ये लागतं, छत्रपती शिवाजीनगर. त्यानंतर पुण्यात तिथून शनिवारवाड्यापासून तर ट्रॅफिक म्हणजे प्रत्येक सिग्नलला पोलीस असतात. त्यामुळं पुढं यांना वाचव त्यांना वाचव, पोलिसांनी तसं काही मनावर घेऊ नका. पण थांबवतात, अर्धा तास जातो, कामाला जायला लेट होतं. म्हणजे मी दररोज 11, 11:15ला काम चालू करतो आहे, 5:30ला बंद करतो आहे तरी पण, कारण जाताना जर 5:30-6 वाजतात हातपाय धुवून वगैरे निघण्याकरता. तर 6 वाजता इथून जर निघाल तर मला 7:30 पावणे 8 वाजतात परत वाकड पोचवायला, कारण सगळ्यांनाच घाई असते. 5:30ची जनरल ड्युटी, कोणाची 7ची ड्युटी, त्याच्यामुळं 6ची ड्युटी, असे काही ठिकाणी कमी जास्त वेळा करून मग खूप ट्रॅफिक होतं जाताना. काही आता आम्ही दुसरा बी मार्ग शोधून काढला होता, त्या ठिकाणी सेनापती बापट मार्गे आम्ही जात होतो. कुठं निघत होतो ते पण विद्यापीठलाच तो पण रोड निघत होता. तर त्याही रोड छोटा असल्यामुळे तिथूनही टाईम जातो खूप. मग आम्ही नवीन स्वारगेट नातूबागमध्ये काम चालू आहे, स्वारगेट नातूबागला. तर नातूबाग ते आम्ही कात्रज, आणि कात्रजवरून हायवे मार्गे वाकडला किंवा बालेवाडीत याला सोडायचं असतं सद्दाम पेंटरला, आणि मला पिंपळेला जायचं असतं. त्या ठिकाणी आम्हाला 4 ठिकाणी ट्रॅफिक लागतं. म्हणजे इथून आम्हाला कात्रजचं ट्रॅफिक सोडल्यानंतर आम्हाला हायवेचं ट्रॅफिक आहे, कात्रज हायवे लागतो, ज्या ठिकाणी वडगाव रोड आहे. तर त्या कोपऱ्यापासून जे ट्रॅफिक लागतं तर वारजेपर्यंतच ट्रॅफिक लागतं. तर वारजेच्या पुलावर जरा फ्री होतो आम्ही, तिथनं गाडी चालवायला मिळते आम्हाला. तर चांदणी चौक थोडंफार ट्रॅफिक पुढं मागं होतं. त्यानंतर आम्हाला ट्रॅफिक लागतं ते कुठं लागतं ट्रॅफिक, त्यानंतर आम्हाला ट्रॅफिक लागतं सुजगाव रोडमधून आम्ही पुढे गाडी बाणेरला जातो. तर त्यामध्ये ट्रॅफिक असतं. तर तिथून आम्हाला हायस्ट्रीटला जायला रोड, तर डिमार्ट, तर त्या ठिकाणी एक ट्रॅफिक लागतं. मग याला मी घरी सोडतो. मग मला बाणेर ज्युपिटर रोडला परत ट्रॅफिक लागतं, तिथून परत मी घरी जातो. त्यामुळं पेंटरला पैसे देताना विचार करा. खूप लोक मेहनत करतात, जाणे येण्यास